नमस्कार. आज मी तुम्हाला मुरमुऱ्याचे लाडू दाखवणार आहे. तर इथे मी 3 वाटी मुरमुरे 4-5 मिनिटे असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेत आहे. बघू शकता मुरमुरे असे कुरकुरीत झाले आहेत. ते एका ताटामध्ये काढून घेऊयात व कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घातला आहे. 3 वाटी मुरमुऱ्यासाठी 1 वाटी गूळ वापरायचा आहे. 3 वाटी मुरमुऱ्यासाठी 1 असे प्रमाण योग्य आहे. गुळाचा इथे पाक बनवून घ्यायचा आहे व अशी गुळाची गोळी होईल असा पाक बनवायचा आहे. चिक्कीसाठी जास्त कडक पाक बनवतो तसा न बनवता गुळाची गोळी होईल इथपर्यंतच आपल्याला पाक बनवायचा आहे. कमी गॅसवर सतत हलवत राहायचं आहे व पाण्यामध्ये आपण पाक चेक करून घेऊयात. वाटीमध्ये पाणी घेऊन त्याच्यात थोडंसं गूळ टाकून त्याची गोळी होती का ते पाहायचं आहे. तर पाहू शकता आपल्या गुळाची मऊ अशी गोळी बनत आहे व पाक व्यवस्थित झाला आहे असे समजावे. त्याच्यात मुरमुरे घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. पाकामध्ये मुरमुरे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे व पाण्याचा हात लावून लाडू बनवायचे आहेत. लाडू बनवत असताना प्रत्येक लाडू बनवताना आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण लाडू वळून घेऊयात. तर एकदा नक्की करून पहा. लहान मुले हे लाडू आवडीने खातात. पाहू शकता अशा प्रकारे लाडू बनवून झाले आहेत.